निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची यावरची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान अजित पवार गटाने शरद पवारांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेत कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे। बघूया दिवसभरात नेमकं काय घडलं। पहिल्या सुनावणीत म्हणाले शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात। दुसऱ्या सुनावणीत म्हणाले शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात। निवडणूक आयोगातील सुनावणीमध्ये अजित पवार गटानं हे मोठे दावे केलेत। याशिवाय शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित केलेत। कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतलेत। शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर होती असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात। पक्षात लोकशाहीचा अभाव। एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही। राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं। निवडणुका न घेताच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या। शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले। ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात? जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात? शरद पवारांवर असा थेट आक्षेप घेण्यात आलाय। आमच्याकडे 1 लाखांहून अधिक शपथपत्र। शरद पवारांकडे 40,000 शपथपत्र। आमदारांची संख्या आमच्याकडेच। सादिक अली केसचा दाखला। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आमच्यासोबत। त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या। आजच्या सुनावणीमध्ये आमच्या वतीने त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे आणि युक्तिवाद त्या ठिकाणी करत असताना प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये उपस्थित केलेले होते त्या संदर्भातली आमची भूमिका अधिक कायदेशीर कसोटीवरती कशी योग्य आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। दरम्यान अजित पवार गटाकडून वकील मनिंदर सिंह यांनी तब्बल 1 तास 15 मिनिटं युक्तिवाद केला। तर अजित पवार गटाच्या युक्तिवादाला शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। अजित पवार गटानं आपल्याकडे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा केलाय। त्यामुळे आयोगानं त्यांनी सांगितलेला आकडा तपासून पाहावा अशी मागणी शरद पवार गटानं आयोगाकडे केली आहे। शरद पवार गट युक्तिवाद। अजित पवार गटात कोण कोण आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। अजित पवारांसोबत गेलेल्या सदस्य आणि आमदारांचा आकडा एकदा तपासावा। बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगावं। पक्षांतर्गत निवडीवेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता। अजित पवार गटाचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, पक्षाचा निर्णय नाही। पक्षात कुठेही फूट पडलेली नाही। फक्त एक गट पक्षातून बाहेर गेलाय। आम्हाला अधिक वेळ मिळावा शरद पवार गटानं ही मागणी केली है। बार बार बारंबार गैरकानूनी तौर पे गलत रूप से प्रेशर डालने का प्रयत्न किया याचक ने, विपक्ष दूसरी साइड ने, कि हम लोग आज ही सुन लें, अगले हफ्ते सुन लें, परसों सुन लें, 1 हफ्ते बाद सुन लें, जैसे कि सुपरसोनिक स्पीड पे ट्रेन चल रही हो। चुनाव आयोग ने सही रूप से ये मामला 9 तारीख को शुरुआत करने के लिए रखा है। ये जल्दबाजी जो प्रयत्न किया जाता है बार बार याचकों द्वारा। दरम्यान निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला दिलासा देण्यात आलेला आहे आणि येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत कागदपत्र सादर करा असं निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला म्हटलंय। विशेष म्हणजे अजित पवार गटानं शरद पवार गटाला याआधी 4 वेळा संधी देण्यात आली आहे। त्यामुळे आणखी संधी देऊ नका अशी विनंती सुद्धा करण्यात आली होती। पण निवडणूक आयोगानं अजित पवार गटाची विनंती फेटाळली आहे। आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील महिन्यात निर्णय येण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।